पीक विमा आर्थिक मदतीकरता शेतकरी आक्रमक आहे। कुठलाही निकष न लावता तात्काळ कर्जमुक्ती करा, अन्यथा गाव बंदचा इशारा देखील देण्यात येतोय। गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने व ओल्या दुष्काळामुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला, पशुहानी झाली, मानवहानी झाली आणि एवढं प्रचंड नुकसान असताना शासन धोरणानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसेवारी व आणेवारी जे निघाली ते 50 पैशाच्या आत निघाली आणि शासन धोरणानुसार जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला। आज जिल्ह्यातील शेतकरी एक नव्हे तर अनेक अडचणींना सामोरे चाललाय। पंपवर गेलं तर त्याला डिझेल नाही, खताच्या दुकानावर गेलं तर त्याला खत नाही आणि बँकेत गेलं तर त्याला नोट नाही। कुठलाही निकष न लावता तात्काळ कर्जमुक्ती करा, असं आता शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे, अन्यथा गावबंदीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। यवतमाळमधली ही बातमी। पीक विमा आर्थिक मदतीकरता शेतकरी आक्रमक झालेला आहे। डॉक्टर जयसिंगराव पवार यांना शाहू पुरस्कार जाहीर आहे। मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 26 जूनला या पुरस्काराचं वितरण होईल। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 1 लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असेल। या बातम्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।